नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्याने देवासमोर साई व अक्षयची निवड करण्यासाठी कौल लावलेला असतो, परंतु तिला आरोहीची काळजी वाटत असते व ती कौल न पाहता तिथून निघून जाते. तेव्हा गुरुजी हे तिला आवाज देत असतात, परंतु काही ऐकत नाही आणि गुरुजी हे स्वतःशीच बोलतात, या मुलीने देवाला काहीतरी मार्ग दाखवला, हे मोठे संकटामध्ये दिसत आहे. तर तिकडे आपण पाहतो, स्कूलमध्ये आरोही ही एका रिक्षावाल्याला विचारते, काका तुम्ही मला घरी सोडाल का? तेव्हा रिक्षावाला देखील तयार होतो. त्याचबरोबर दुसरा एक गुंड येतो आणि तो दोघेजण रिक्षेमध्ये बसून तिला घेऊन लागतात. तेव्हा आरोही बोलते, काका हा रस्ता तर आमच्या घराकडे जाणार नाही. तेव्हा तो गुंड तिला सांगतो, आम्ही तुला तुझ्या घराकडे घेऊन जात नाही, आम्ही तुला किडनॅप केलं आहे. तेव्हा आरोही देखील घाबरते. तर इकडे आपण पाहतो, रमाही अक्षयच्या समोर मालविकाला जॉब विचारते, आरोही कुठे आहे? तेव्हा अक्षय बोलतो, कुठे आहे म्हणजे ती स्कूलमध्ये गेली आहे. आणि रमा त्याला प्रश्न विचारते, मग ती किती वाजता येते? आणि अक्षय सांगतो, साधारण 2 वाजता येते. तेव्हा रमाही बोलते, 2 वाजून गेलेले आहेत, आरोही घरी आलेली नाही. आणि तेव्हा रमा आणि अक्षय दोघेही अतिशय घाबरतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अक्षय आणि रमा आरोहीला गुंडांच्या ताब्यातून सोडू शकतील का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मुरंबा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.